एक महिला DSP आहे. तिच्यासमोर एक व्यापारी आहे. जेव्हा व्यापारी त्या महिला DSPला पहिल्यांदा पाहतो तेव्हा तो तिला पाहूनच थक्क राहतो. असं सांगितलं जातं की त्यांच्यातील संवाद सुरू होतं. ते व्हॉट्सअपवर खूप चॅट करत, मन असेल तेव्हा फोनवर बोलत आणि जास्त मन असेल तर व्हिडिओ कॉल करत. मैत्री खूप गाढ झाली आणि मैत्री कधी शत्रुत्वात बदलते यांना कळतच नाही. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या काही खास गोष्टीही बाहेर येऊ लागल्या आणि सध्या सोशल मीडियावर त्यांच्या व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट खूप वेगाने व्हायरल होत आहेत. पहिल्या पेजबद्दल बोलायचं तर त्यात एका महिलेचा फोटो शेअर केला आहे. फोटोखाली लिहिलं आहे, दंतेवाडा येणार आहेस का? जेव्हा विचारले जाते तेव्हा तो म्हणतो येईन यार आणि तो आय लव्ह यू देखील लिहितो. एक हृदय, नंतर 2 हृदय आणि एक इमोजी असतो. अशा प्रकारे खूप प्रेमभावाचे संदेश होते. एका बाजूने म्हटले जाते आज घरून खाली येणार आहेस, दुसऱ्या बाजूने उत्तर येते 24 तास तुमच्यासोबत आहे. हे पहिले स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. दुसऱ्या स्क्रीनशॉटबद्दल बोलायचं तर सुरुवातीला डिवोर्स लिहिला आहे. व्यापारी म्हणतो घेऊ का? दुसऱ्या बाजूने ओके आणि थम्सअप इमोजी दाखवली जाते. व्यापारी म्हणतो खरंच? तेव्हा उत्तर येते घेऊन टाका. व्यापारी पुन्हा म्हणतो माझी बायको म्हणते की देईन, खरंच म्हणते? तर दुसऱ्या बाजूने सांगितले जाते घेऊन टाका, चांगलं आहे, माझं नाव घेऊ नका आणि सगळं तुमचंच राहील. इथे यार लिहिलं आहे. कदाचित लिहिणाऱ्याने एक दीर्घ श्वास सोडला असेल, एक उसासा टाकला असेल आणि मग ते लिहून टाकलं असेल. नंतर असं लिहिलं आहे मग पुढे काय होईल? साहजिकच घटस्फोट झाल्यानंतर पुढे काय? एका बाजूने म्हटले जाते मला शिवाय देत आहात, माझं नाव घेता, हे सगळं हाताळा. म्हणजेच आता हा करार कोणत्या बाबतीत आहे? घटस्फोट. नाव न घेता घेऊन टाका आणि नंतर जे होईल ते बघता येईल. नंतरच्या पृष्ठात मदतीची विनंती केली आहे. तेथे म्हटलं आहे आज तुम्ही मदत केली तर इतका खाली का दाखवताय? व्यापारी म्हणतो मी तुमच्याकडे पैसे घेणार नाही. खाली व्यापारी लिहितो तुमची तकलीफ पाहवत नाही. त्यावर असं सांगितलं जातं की DSPकडून म्हटलं जातं तर मदत करा ना, मी लगेच दुप्पट परत करेन, प्रॉमिस, असं वचन दिलं जातं. सोबत असंही लिहिलं आहे खरंच काही त्रास आत्ता म्हणून तुम्हाला त्रास देऊ शकते. व्यापारी म्हणतो नाही यार, तुमच्याकडे कधीच येणार नाही, फक्त तुम्हाला देत राहील. हा संवाद फक्त चांगल्या मित्राचा होता, पण आता तो वैयक्तिक राहिला नाही तर सार्वजनिक झाला आहे. सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला आहे. सर्वत्र DSP मॅडमचे नाव घेतले जात आहे, व्यापारीचे नाव घेतले जात आहे आणि असंही म्हटलं जातं की DSP मॅडम कोटी रुपये कॅश आणि लाखो रुपयाच्या भेटवस्तू घेऊन चुकल्या आहेत. आजच्या या कथेद्वारे संपूर्ण कहाणी काय आहे, कशामुळे त्यांचे संबंध बिघडले ते जाणून घेऊत. ही कहाणी आहे महाराष्ट्र राज्याची. हॉटेल व्यावसायिक दीपक पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांची बाजू मांडली. ते सांगतात 2021ची गोष्ट आहे. त्यांचा एक मित्र पोलीस उपनिरीक्षक विजय साठे एक दिवस त्यांच्या हॉटेलमध्ये येतो आणि सोबत कल्पना पाटील DSP आणि अभिषेक केसरी यांना घेऊन येतो. कल्पना पाटील ह्या 2016-17 बॅचच्या DSP आहेत आणि सुरेख दिसतात. जेव्हा उपनिरीक्षकांनी परिचय करून दिला तेव्हा फक्त नाव आणि पद सांगितले. तिथे जेवण पाणी झाले आणि निघताना फोन नंबरची देवाणघेवाण झाली. 2 दिवसानंतर DSP मॅडमकडून एक संदेश फोन आला आणि संवाद सुरू झाला. कदाचित हॉटेलवरील आतिथ्याबद्दल धन्यवाद म्हणून हा संवाद हळूहळू वाढला. कधी चायला भेटायचे, कधी जेवायला. जेव्हा त्यांची बदली औरंगाबाद इथे झाली तेव्हा नजीकता वाढली आणि आता ते एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलू लागले. व्यावसायिकाने सांगितले की त्याचे लग्न झाले आहे, पत्नी आणि 2 मुले आहेत. DSP मॅडम म्हणाल्या की त्यांना एक धाकटा भाऊ आहे बिट्टू, जो बेरोजगार आहे आणि काही व्यवसाय सुरू करायचा आहे. 2 वर्षे संबंध चांगले होते. 2023मध्ये व्यावसायिकाने सुचवले की औरंगाबादमध्ये एटमॉस्फिअर नावाचे रेस्टॉरंट विकत घेण्यात येत आहे, ते 45 लाख रुपयांना घ्यावे. DSP मॅडम म्हणाल्या की त्यांच्याकडे इतके पैसे नाहीत. व्यावसायिकाने सांगितले की काही हरकत नाही, ताण घेऊ नका. त्यांच्या वडिलांच्या खात्यात 44 लाख रुपये टाकले आणि भावाला 1 लाख रुपये रोख दिले. नंतर ते रेस्टॉरंट विकण्याचा प्रस्ताव आला आणि 55 लाख रुपयांना सौदा ठरला. या प्रक्रियेत DSP मॅडमचे वडील हेमंत पाटील आणि व्यावसायिकाची पत्नी बरखा पाटील यांच्या नावे 3 चेक 15 लाख आणि 12 लाख दिले गेले. व्यावसायिकाचा दावा आहे की हे चेक फक्त मागणी म्हणून घेतले होते, परतफेडीसाठी नव्हे. DSP मॅडमचा दावा आहे की ही पैशाचा व्यवहार होता आणि त्या त्यांचे पैसे परत मागत होत्या. जेव्हा पैसे परत मिळाले नाहीत तेव्हा DSP मॅडमनी व्यावसायिकाच्या पत्नीविरुद्ध 42 लाख रुपयाचा चेक बाउन्स झाल्याबद्दल खटला दायर केला. यामुळे संबंध बिघडले. व्यावसायिकाने सांगितले की त्यांनी DSP मॅडमला ओळखल्यापासून सुमारे 2 कोटी रुपये आणि 12 लाख रुपयाची हिऱ्याची अंगठी, 5 लाख रुपयाचे सोन्याची चेन, टाफिया, 1 लाख रुपयाची बांगडी आणि पत्नीची टोयोटा कारही दिली, जी संबंध चांगले असताना DSP मॅडम वापरत होत्या. व्यावसायिकाने सर्व चॅट, स्क्रीनशॉट आणि CCTV फुटेज सोशल मीडियावर अपलोड केली, जी खूप व्हायरल झाली. DSP मॅडमनी माध्यमांसमोर येण्यास नकार दिला, परंतु एक ऑडिओ क्लिप सामने आली ज्यात सांगितले की ही सर्व चॅट बनावट आहे, AIने तयार केलेली आहे आणि त्यांची बदनामी करण्यासाठी कट रचला आहे. त्यांनी कायदेशीर कारवाईची धमकी दिली. त्यांनी सध्या गडचिरोली येथे पोस्टिंग आहे आणि कोणत्याही त्या तपासाला तोंड देण्यास तयार आहेत.
व्यावसायिकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हा वैयक्तिक मामला आहे असं सांगून त्याला परत केलं. अद्याप कोणतीही FIR दाखल झालेली नाही. ही संपूर्ण घटना पोलीस खात्याची बदनामी करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष तपास करून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रसंगाचा हेतू कोणाला त्रास देणे किंवा दुःख देणे नसून तुम्हाला जागृत करणे आणि सचेत करणे आहे. पोलिसांची जबाबदारी आहे की या मामल्याची योग्य तपासणी करावी आणि दोषी असल्यास कारवाई करावी. धन्यवाद.